आता पाहूयात राजकीय टॉप 9 वर। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचं लेखी उत्तर। महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष, राहुल गांधींचा हल्लाबोल। तर कर्नाटकमध्ये 15 महिन्यात 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली, भाजपचा सवाल। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय पवार यांची नाराजी कायम, कोल्हापुरातील संजय पवार उपनेते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम। सगळेच आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाही, संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला। 2 भाऊ एकत्र आल्यास काही फायदा होणार नाही, नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोरील रस्त्यावर गोळीबार, 2 गटातील वादातून गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबारात 1 जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू। राज्यात 1,35,000 कोटींचा 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता, प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। विधानभवन परिसरामध्ये राहुल नार्वेकर आणि पटोलेंचं हस्तांदोलन, नार्वेकर पटोले समोर आल्यानंतर स्मितहास्य करत हस्तांदोलन केलं। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच राहुल नार्वेकरांनी दिवसभरासाठी पटोलेंचं निलंबन केलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत शरद पवारांकडे तक्रार, शरद पवारांच्या गटाच्या अहिल्यानगरमधील शिष्टमंडळाकडून पवारांकडे तक्रार। संग्राम जगताप यांच्यामुळे अहिल्यानगरमधील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल, याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगलील या पोलीस ठाण्यामध्ये जी आहे ती देण्यात दिली होती।